रामदेव बाबाला पाय ठेवायला जागा कुणी दिली हो? रामदेव बाबाची जी शिबिरं झाली ती कुठं व्हायची? काँग्रेसच्या नेत्याच्या मतदारसंघात व्हायची. राजीव दीक्षितलं कुणी फिरवलं? काँग्रेसच्या नेत्यांनी फिरवलं. यांना भरीस घातलं, यांना ताकद दिली काँग्रेस. आमच्या लोकांना हे कळलंच नाही पुढं जाऊन कुठं जाणं. राजीव दीक्षित मागच्या 25-30 वर्षापासून हे काम करत होतं आणि इतकं स्लोली त्यांना इकडं आयुर्वेदाचे काहीतरी 2-3 ट्रिक्स सांगायच्या आणि इकडं नेहरूंबद्दल काहीतरी पेरून द्यायचे. पुरोगामी हे पराभूत झालेत आणि पुरोगामींनी हे मान्य करावं की आपण पराभूत झालो आहे आणि ती पराभवाची बोचणारी जाणीव घेऊन ज्या पद्धतीनं संघ 70-75 वर्ष कामाला लागला तसं कामाला लागायला लागेल. राहुल गांधींनी उभं राहून फक्त म्हणायचं की सावरकर हा माफीवीर होता आणि कार्यकर्त्यांनी ते समजून न घेता फक्त राहुल गांधी म्हणतायत म्हणून त्याला विरोध करायचा, असं नाही होत ना. ती विचारधारा चुकीची होती, चुकीची आहे आणि त्याच्यामुळे देशाचं वातावरण खराब होईल ही वस्तुस्थिती आहे. पण हे कार्यकर्त्यांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा काम करते का? नाही करत. अरे प्रश्न पडला या पिढ्याने पिढ्या, प्रश्न पडला या पिढ्याने पिढ्या आणि कोड्याचं उत्तर सुटना ह्या. अहो कोड्याचं उत्तर सुटना ह्या.